टिल्लू रात्रीचे 10 वाजतात आणि आपण पाहताय आज दिनांक हे बातमीपत्राच्या सुरुवातीला आज बातमी अतिशय चिंता वाढवणारी आहे, कारण सगळ्यांसाठीच महत्त्वाची अशी बातमी HMPV संदर्भातली. अखेर ज्याची भीती होती तीच खरी ठरली आहे, कारण चीनच्या HMPV विषाणूने अखेर भारतामध्ये शिरकाव केलाय. देशभरात 6 रुग्णांची नोंद आतापर्यंत झाली आहे. महाराष्ट्राच्या दोन्ही शेजारील राज्यांमध्ये रुग्ण आढळलेत. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळलेत. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला HMPVचा संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्याच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीला HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही बाहेर प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता आणखीनच वाढली आहे. कर्नाटक गुजरातमध्ये किती रुग्णसंख्या आहे पाहूया. चेन्नई 2, कलकत्ता 1, कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1. तीन वर्षांनंतर पुन्हा कोरोनानं टेन्शन वाढवलंय. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. एवढंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय आणि त्यामुळे केंद्रासह राज्याची आरोग्य यंत्रणा आता अलर्ट झाली आहे. पाहूया. महाराष्ट्राच्या वेशीवर चीनी व्हायरस. कर्नाटकात 2 तर गुजरातमध्ये 1 रुग्ण. HMPV व्हायरसमुळे सरकार अलर्ट मोडवर. ज्याची भीती होती ती खरी ठरली आहे. चीनच्या HMPV विषाणूनं अखेर भारतात शिरकाव केलाय. इतकंच नाही तर तो महाराष्ट्राच्या वेशीवर दाखल झालाय. गुजरातमध्ये 1 तर कर्नाटकात 2 रुग्ण आढळले. गुजरातमध्ये 2 महिन्याच्या बाळाला संसर्ग झालाय, तर बंगळुरूच्या एका 8 महिन्यांच्या मुलाला तसंच 3 महिन्यांच्या चिमुरडीलाही HMPVची लागण झाली आहे. विशेष म्हणजे या चिमुरड्यांनी कुठेही प्रवास केला नव्हता, त्यामुळे चिंता वाढली आहे. अहमदाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी एका 2 महिन्यांच्या मुलाला सर्दी आणि ताप होता. सुरुवातीला 5 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. त्यानंतरच्या चाचण्यांमध्ये विषाणूचा संसर्ग दिसून आला. कर्नाटकातील दोन्ही प्रकरणांबाबतीतही मुलं नियमित तपासणीसाठी रुग्णालयात पोहोचली होती. चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. लोकांनीच ही काळजी घ्यायची आहे की याचे जे प्रतिबंधक उपाय आहेत हे कोरोनासारखेच आहेत. याच्यामध्ये आपण कुठेही नाकातोंडाला हात लावण्यापूर्वी हात साबण पाण्याने किंवा सॅनिटायझरने स्वच्छ धुवावेत. त्याचप्रमाणे आपल्याला मास्क लावण्याची गरज आहे. गर्दी टाळा. HMPV टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत ते देखील पाहूयात. खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाकावर रुमाल किंवा टिश्यू पेपर ठेवा. टिश्यू पेपर नसल्यास हाताचा कोपरा तोंडावर किंवा नाकावर ठेवा. मास्कचा वापर करा. गर्दीत जाऊ नका. कुणाशीही हस्तांदोलन करू नका. भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आता सतर्क झालंय. लहान मुलांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. HMPV विषाणूच्या सर्वाधिक केसेस 5 वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये सर्वाधिक आहेत. रोगप्रतिकारक शक्ती विकसित झाली नसल्यानं संसर्गाचा धोका जास्त आहे. HMPV हा विषाणू मुलांच्या फुफ्फुसात हवेद्वारे प्रवेश करतो. लहान मुलांच्या फुफ्फुसांना सहज संसर्ग होतो. मुलांना श्वास घेण्यास त्रास होतो. दमा किंवा ब्रॉन्कायटिस सारख्या आजार असलेल्या मुलांना सर्वाधिक धोका आहे. HMPV विषाणूनं चीन आणि भारतानंतर मलेशियातही शिरकाव केलाय.
मलेशियाच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी वाढली आहे. खास करून लहान मुलं आणि वृद्धांना HMPVची लागण झाली आहे. 2020-21 या कालावधीत कोरोनानं संपूर्ण जगाला वेठीस धरलं होतं. त्यानंतर 3 वर्षांनंतर पुन्हा एकदा कोरोनानं जगाचं टेन्शन वाढवलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. त्यामुळे काळजी घ्या आणि सतर्क राहा. HMPVचा शिरकाव झाल्यानं राज्याचंही टेन्शन वाढलंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी बुधवारी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आरोग्यमंत्री या बैठकीत चर्चा करतील. बऱ्याच वेळा असं होत असते की बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण विनाकारण त्या सगळ्या गोष्टींची भीती बाळगतो आणि त्यामुळे सुद्धा आपल्याला खूप अडचणी येतात. कोरोनासारख्या अत्यंत महामारीच्या वेळेला सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं देशात आणि महाराष्ट्रात आपण सगळ्यांनी आरोग्य विभागाच्या टीमला बरोबर घेऊन काम केलेलं आहे. तेच काम आपण इथं करूया. हा आजार इतका भयंकरही नाही आहे. या आजाराचा यापूर्वीसुद्धा आपल्या या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये त्याचं वास्तव्य आहेच. त्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे योग्य पद्धतीनं आरोग्य विभागाच्या सूचना येतील त्याप्रमाणे आपण काम करत राहूया. दरम्यान HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महानगरपालिका देखील सतर्क झाली आहे. मुंबईत HMPV व्हायरसचा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. दरम्यान पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलंय. कोरोनासारख्या HMPV व्हायरसनं भारतात शिरकाव केलाय. दरम्यान HMPV व्हायरसबाबत केंद्रानं आता तात्काळ लक्ष घालावं अशी मागणी करतात अरविंद केजरीवाल. कोविडचा अनुभव घेऊन HMPVला रोखा आणि त्यासाठी केंद्रानं तयारी करणं आता गरजेचं असल्याचं केजरीवालांचं म्हणणं आहे. आणखी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांतील भेट अखेर संपली आहे. सागर बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पाऊण तास ही चर्चा सुरू होती आणि विशेष म्हणजे आजच दुपारी मंत्री धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अजित पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले आणि त्यामुळेच चर्चांना उधाण आलंय. सरपंच हत्या प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का याबाबत आता चर्चा रंगल्यात. अखेर ही भेट पार पडलेली आहे आणि आता मुंडेंबाबत काही निर्णय येतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. दुपारी जवळपास 3:45च्या सुमारास धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात भेट पार पडली. अजित पवार आणि मुंडेंची जवळपास 1.25 तास चर्चा झाली. या संध्याकाळी 6:15 वाजता धस सह्याद्रीवर फडणवीसांच्या भेटीला पोहोचले, मात्र भेट काहीच झाली नाही. 8:15च्या सुमारास रात्री अजित पवार फडणवीसांच्या भेटीला पोहोचले. सागरवर फडणवीस आणि अजित पवार यांची पाऊण तास चर्चा झाली. आणि बीड सरपंच हत्या प्रकरणी अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडेंची चांगलीच धावाधाव सुरू झाली आहे. परदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात दाखल होताच मुंडेंनी त्यांची लगेचच भेट घेतली आहे. तब्बल तासभर चाललेल्या बैठकीत नेमकी काय खलबत झाली? अजितदादांनी मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली का? पाहुयात नेमकं काय घडलं. सरपंच हत्या प्रकरण मुंडेंना भोवणार? परदेशातून आलेल्या दादांकडे मुंडेंची धाव. दादांच्या केबिनमध्ये तासभर खलबत्त. बीडमधल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. कारण हत्या प्रकरणाचे धागेदोरे धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणापर्यंत पोहोचले. अबादा कंपनीकडून 2 कोटी रुपये खंडणीच्या डीलमध्ये धनंजय मुंडेंचाही हात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यामुळे मुंडे चांगलेच अडचणीत सापडले. त्यामुळे परदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयात आले आणि धनंजय मुंडे त्यांच्या केबिनमध्ये जाऊन धडकले. बीड हत्या प्रकरणाची माहिती घेण्यासाठीच
दादांनी मुंडेंना बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दादांच्या केबिनमध्ये तब्बल 1 तास झालेल्या बैठकीत अजित पवारांनी धनंजय मुंडेंना अनेक प्रश्न विचारले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तुझा या प्रकरणात काही संबंध आहे का? कराडनं या घटनेची माहिती दिली होती का? सरपंच हत्येमागे कारण काय? कोळशाची राख पवनचक्क्यांच्या ठेकेदारीचा प्रकार आहे का? ही हत्या खंडणीतून की राजकारणातून झाली? बैठक संपल्यानंतर बाहेर पडलेल्या धनंजय मुंडेंनी मात्र तपास योग्य दिशेनं सुरू असल्याचं सांगत या प्रकरणावर बोलायला नकार दिला. या तपासामध्ये या ठिकाणी ज्या वेळेस माझ्याकडे संशयाने बघितलं जातं त्यावेळेस मी त्यावर काही बोलणं हे उचित नाही. एक आणि अतिशय व्यवस्थित तपास त्या ठिकाणी चालू आहे. तर तपास पूर्ण होऊ द्या. तपासानंतर ज्या काही गोष्टी समोर येतील त्या ठिकाणी तर या प्रकरणातल्या आरोपींशी धनंजय मुंडेंचे घनिष्ठ संबंध असल्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या अशी मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली. राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. राज्यपालांच्याकडे विनंती केली. एकतर धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे. हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. हे काय लपून राहिलेलं नाही. बीड हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा वाल्मिक कराड असल्याचा आरोप विरोधक करतायत आणि कराड हा आपल्या जवळचा असल्याचं धनंजय मुंडेंनी जाहीररित्या मान्य केलंय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेणार की त्यांना वाचवणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. आणि अशातच चर्चांना उधाण आलेलं आहे आणि त्यात जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई होणार नाही अशी माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धनंजय मुंडेंबाबत ही भूमिका घेतल्याची माहिती आता सूत्रांकडून मिळतेय. सरपंच हत्या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे. न्यायालयीन SIT CID चौकशी होईपर्यंत मुंडेंवर कारवाई होणार नाही अशी माहिती आता मिळतेय. तिन्ही चौकशींमध्ये जो दोषी असेल त्यावर कारवाई केल्या जाणार असल्याचंही समजतंय. बीडमधील सरपंच हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची राज्यपालांनी भेट घेतली आहे. यावेळी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनाम्याची मागणी करण्यात आली. या शिष्टमंडळात संभाजीराजे छत्रपती, अंबादास दानवे, बजरंग सोनवणे, सुरेश धस उपस्थित होते. वाल्मिक कराड जो ह्या 7 जणांचा बॉस आहे त्याला सुद्धा स्वतः मुख्यमंत्र्यांनी कोट केलंय. पण त्याला जे कलम लावलेलं आहे हे कलम त्या कलमाच्या माध्यमातून लगेच बाहेर येणार म्हणून त्याला सुद्धा 302 हे कलम लागावं यासाठी आमची विनंती होती. तिसरी विनंती सगळ्यात त्यांना आम्ही महत्वाची केली की ह्या सगळ्यांचा बॉस कोण आहे? हे धनंजय मुंडे आणि धनंजय मुंडेंनी फेअर ट्रायल होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतोय. दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे. दरम्यान वडेट्टीवारांनीही मुंडेंवरती गंभीर स्वरूपाचे आरोप केले. आरोपींवर मुंडेंचा वरदहस्त असल्याचं वडेट्टीवारांचं म्हणणं आहे. तर तपास पूर्ण होईपर्यंत मुंडेंना बिनखात्याचं मंत्री करण्याची मागणी धसांनी केली आहे. राज्यपालांच्याकडे विनंती केली. एकतर धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे. हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे यांचे घरोब्याचे संबंध आहेत. हे काय लपून राहिलेलं नाही. अनेक प्रॉपर्टीमध्ये एकत्र आहेत, अनेक चांगल्या कामात आहेत, वाईट कामात आहेत, सुखाचेही सोबती आहेत, दुःखाचेही सोबती आहेत, म्हणून त्याचे संबंध आहेत.
अशा वेळेस ही चौकशी अगदी निपक्ष होण्याच्या दृष्टीनं एक कॉमन मिनिमम प्रोग्राम जे म्हणतो ना आपण, तसा कॉमन सब्जेक्ट हाच होता की या तपासावरती आणि याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून श्री धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा त्या ठिकाणी घ्यावा किंवा त्यांना बिनखात्याचं मंत्रिपद द्यावं. जोपर्यंत हे ॲक्शन होत नाही, जोपर्यंत या प्रकरणाचा हे जे आहे चार्जशीट दाखल होत नाही, तोपर्यंत त्यांनी पदावरती राहू नये. दरम्यान सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी देखील थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय. राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून पवारांनी जाब विचारलाय. 9 डिसेंबर रोजी मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली. मात्र महिना होत आला तरी मारेकरी मोकाट असल्याची जनभावना असल्याचं पवारांनी या पत्रात म्हटलंय. बीड परळीमधल्या गुन्हेगारांकडेही शरद पवारांनी फडणवीसांचं लक्ष वेधलं. तसंच प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींना संरक्षण देण्याची मागणीही करण्यात आली. सरपंच हत्या प्रकरणाला महिना होत आला तरीही मारेकरी मोकाटच असल्याची जनभावना. बीड परळीत याआधीही माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना. गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यातल्या लोकप्रतिनिधींची मागणी. प्रकरण लावून धरणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका असण्याची शक्यता. मुख्यमंत्र्यांनी गांभीर्य लक्षात घेऊन या लोकप्रतिनिधींना संरक्षण द्यावं. दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या चौकशीमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली शस्त्र पोलिसांनी आता जप्त केली याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यात लाकडी तलवार, 4 लोखंडी रॉड, कोयता, लोखंडी फायटर या हत्यारांबरोबरच एक गॅसचा पाईपही जप्त करण्यात आलाय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींच्या पोलीस कोठडीत 18 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. केजच्या जिल्हा न्यायालयात आज 4 आरोपींना हजर करण्यात आलं. यापैकी जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले तिघांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे. तर खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेला 10 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणी राजकारण देखील तितकंच तापल्याचं पाहायला मिळालं. आणि अशातच क्या हुआ तेरा वादा या वक्तव्यावर भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अजित पवारांची दिलगिरी व्यक्त केली आहे. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत क्या हुआ तेरा वादा असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आक्रमक झाले. आता या प्रकरणात धस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. सौ चूहे खा के बिल्ली हाच को चले म्हणतात ना, तसा काहीसा प्रकार काल परवा हे आकाचे आका आले. म्हणले जे जे दोषी असतील त्यांना फाशी द्या. पण आधी नीट वागायचं कोणी सांगायचं. आणि अजित दादा क्या हुआ तेरा वादा, अजित दादा तेरा वादा क्या हुआ रे, काय को इसको अंदर लिया. काय आहे, अजितदादांच्या बरोबर मी फार काळ काम केलेलं आहे, किमान 10 वर्षापर्यंत. एक नैतिक अधिकार म्हणून माझ्याकडनं अरतुरेचा शब्द जायला नको होता. जरी गेला असला तरी मी त्याच्या बाबतीमध्ये दिलगिरी व्यक्त करतो. आणि दादांना मला वाटतं त्याचा राग येणार नाही. दादांचे दुसरे जे सहकारी आहेत, कारण अजितदादांसाठी सुद्धा डोक्यात दगडं वगैरे मी खाल्लेले आहेत, त्या अधिकारवाणीनं माझ्याकडनं तेवढा शब्द गेला असला तरी तो माझा मी परत घेतो. दुसरीकडे मनोज जरांगे पाटलांवर बीड जिल्ह्यातील विविध 5 पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परळी, बीड नंतर आता अंबाजोगाई आणि धारूर आणि गेवराईमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर देखील गेवराईमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. धनंजय मुंडेंसह वंजारी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं हा गुन्हा दाखल झाला. तर ही तत्परता धनंजय मुंडेंनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर दाखवायला पाहिजे होती अशी टीका जरांगेंनी केली आहे. ही तत्परता
धनंजय मुंडे यांनी आणि त्याचे ते जे गुंड टोळ्या पाळल्यात त्यांनी लोकांच्या पोरांचे हत्या करण्यासाठी, खंडण्या वसूल करायला, गुंडगिरी करायला, तर ती तत्परता त्यावेळेस संतोष देशमुखांचा खून झाला होता त्यावेळेस ती तत्परता दाखवणं गरजेचं होतं. बातमी पुण्यातनं येते. पुण्यातील कार्यक्रमामध्ये शरद पवारांनी दिलेल्या चिठ्ठी संदर्भातील प्रश्न भुजबळांनी मोठ्या खुबीनं टोलावून लावलाय. चिठ्ठीत काय लिहिलं ते सांगू? ते पर्दे में रहने दो, पर्दा ना उठाव, असं भुजबळ म्हणाले. पुण्याच्या चाकणमध्ये भुजबळ आणि पवार एकाच मंचावर आले होते आणि त्याच कार्यक्रमात शरद पवारांनी भुजबळांना काहीतरी लिहून चिठ्ठी दिली होती. त्यानंतर चिठ्ठीत काय लिहिलं याबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या. कार्यक्रमात एक चिठ्ठी आपल्याला दिली. अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं? त्याच्यावर पर्दे में रहने दो, पर्दा